महाराष्ट्र विधानसभेचा आज निकाल, या निकालाची रणधुमाळी मतमोजणीला सुरुवात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ही पंचरंगी चुरशीची लढत ही रंगतदार असणार आहे। चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची मतमोजणी आज शनिवार दिनांक 23 तारखेला सकाळी 8 वाजता गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये सुरू झालेली आहे। एकूण 32 टेबलावरती 28 फेऱ्यामध्ये होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेला कर्मचाऱ्यांची गोपनीयतेची शपथ घेऊन या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी दिलेली आहे। चंदगड मतदारसंघामध्ये बुधवारी 20 तारखेला पार पडलेल्या मतदानात तब्बल 74.89% मतदान झालेलं असून यामध्ये मतदार 2,45,387 मतदारांनी हक्क बजावलेला आहे। एकूण हे मतदान 2,45,387 इतका मतदारांनी हक्क बजावलेला आहे आणि यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण 17 उमेदवार असून खरं तर 17 पैकी 5 उमेदवार हे म्हणजे चुरशीचे हे उमेदवार आहेत। तीव्र चुरस यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ईव्हीएम मतांची मोजणी 14 टेबलावरती सुरू झालेली आहे। 8 टेबलावर कर्तव्यावर असलेल्या सैनिकांची मतं मोजली जाणार आहेत, तर पोस्टलची मतं 10 टेबलावरती सकाळी 8 वाजता मोजली गेलेली आहेत। यासाठी 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पोस्टल आणि सैनिकांचे मतदानाचं या ठिकाणी अंदाजे पोस्टलची मतं जी आहेत ती 2000 ते 2100 इतकी मतं आहेत, तर सैनिकांची मतं जी ती ऑनलाईन जी आहेत 2111 मतं, प्रत्यक्ष 230 आहेत। खरं तर उमेदवाराचं या निवडणुकीमध्ये 5 उमेदवारांमध्ये चुरस आहे, ज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असे एक ही निर्णायक ठरू शकेल। राजेश पाटील हे महायुतीचे उमेदवार असून ते विद्यमान आमदार आहेत। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत। त्याशिवाय महायुतीचे बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवार असलेले शिवाजी पाटील, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर कुप्पेकर या अधिकृत महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत। मात्र याच महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार आणि राजेश शाहू समविचार आघाडीचे उमेदवार विनायक उर्फ आप्पी पाटील, त्याचबरोबर जनसुराज्य पक्ष आणि दौलत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे असे एकूण हे 5 उमेदवार याच्यामध्ये ही चुरस असणार आहे। या महायुतीचे राजेश पाटील, अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आणि महाविकास आघाडीच्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांच्यात मुख्य तिरंगी संघर्ष चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल। या पंचरंगी लढतीमध्ये मतमोजणीचं प्रारंभीचं कल संध्याकाळपर्यंत म्हणण्यापेक्षा दुपारपर्यंत स्पष्ट होईल अशी शक्यता आहे। चंदगड विधानसभा मतदारातील निकालावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे, कारण हाय व्होल्टेज असा हा चंदगड तालुका आज गटातटाच्या राजकारणामध्ये विखुरलेला आहे। अनेक गट तट पाहायला मिळतात। आजऱ्यापासून सकाळच्या मतमोजणीला होईल आजरा, गडहिंग्लज आणि चंदगडमध्ये मोठा ते जवळपास 300-350 वाड्या वस्त्या असा हा मतदारसंघ आहे आणि एकूण 2,45,000 पर्यंत मतदान झालेलं आहे। खरं तर आता ही हाय व्होल्टेजची लढत तिरंगी असली तरी खास करून महायुतीतलीच ही असणार आहे। विद्यमान आमदार राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यातलं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल। कौल कोणाच्या बाजूने लागतोय, कोणाच्या बाजूने कुलाल उधळला जाणार आहे हे चित्र